गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या युतीचा पूल पाहायला मिळालेला आहे। पलावा पुलासरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या पुलाची एकत्रित पाहणी केली आहे। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। शिवसेना मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिल्यात। गेल्या 7 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। सर्वसामान्य डोंबिवलीकरांना त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय। याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय? म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही, परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागणार। आम्ही इथलं स्थानिक राजकारण बघत असतो। वरचं राजकारण आमच्या अवकाशात पण नाही आणि आम्ही त्याच्यासाठी अधिकारिक पण नाही आहोत, परंतु हे स्थानिक ज्या गोष्टी आहेत ज्याची जर कोणाला जाणीव झाली असेल आणि कोणी आंदोलन करत असेल तर एकत्र येण्यात काही हरकत नाही आहे। मागे तुम्ही पाहिलं असेल आम्ही तान मोर्चा काढला तेव्हा रवींद्र चव्हाण वगैरे सगळे भाजपचे पण लोक आले होती। ही इथली संस्कृती आतापर्यंत तरी टिकलेली आहे। काही ठाण्याचे नेते येऊन ते बिघडवतात, परंतु अजूनही थोडी टिकून आहे, त्याचं एक समाधान वाटतं। कल्याणच्या एका पुलावर अर्धवट कामावरून मनसेने शिवसेना एकत्र येऊन लढतायत, आंदोलन करतायत। ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे का? मी याच्यावर उत्तर बोललेलो आहे की नांदीचा काय फरक पडणार। मी काय म्हणालो, 20 + 0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे। काय फरक पडत नाही।